मित्र हो, नाशिकचा बंधू बाबा अशोक खरात याची एक एक प्रकरण अजून बाहेर येत आहेतच. पण हे प्रकरण अधिक गाजलं ते त्यांच्याशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांच्यामुळं. या लिंगपिसाट अशोक खरात सोबत अनेक बड्या राजकीय नेत्यांचे फोटो समोर आलेले आहेत. त्यामध्ये रुपाली चाकणकर या जरा जास्तच आघाडीवर राहिलेल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना या प्रकरणामध्ये द्यावा लागलेला आहे. चौकशीचा ससेमिरा सुद्धा त्यांच्या मागे लागलेला आहे. पण त्यांच्या चौकशीतून फारसं काही बाहेर येईल की नाही हे सांगता येत नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण दाबलं जाईल असा आरोप पहिल्या दिवसापासून विरोधक सतत करीत आलेले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक मुद्दे पुढे करून तपास यंत्रणावरच अनेक शंका घेतलेल्या आहेत. लिंगपिसाट अशोक खरात याच्याशी अनेक बड्या नेत्यांचे लागेबांधे असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी फारशी पुढं जाणारच नाही असं आधीपासूनच म्हटलं गेलेलं आहे. आता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर असे आरोप केलेले आहेत. या संगीता तिवारी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काम केलेलं आहे. सध्या त्या काँग्रेस पक्षामध्ये आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अजितदादांचा विमान अपघात झाला त्यानंतर आता पक्षाला कुणीही उरलेलं नाही. त्यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात चौकशी देखील होत नाही. त्यांच्या घरातले लोक देखील चौकशी संदर्भामध्ये बोलत नाहीत. एकटे रोहित पवार या विमान अपघाता संदर्भात बोलत आहेत असं संगीता तिवारी यांनी म्हटलं. अर्थात त्यांना यातून बरंच काही सुचवायचं आहे हे लक्षात घ्या. अशोक खरातचा अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंध आहे. कारण या खरातच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे कुठून आले आणि हे पैसे अजितदादा यांचा विमान अपघात घडण्याच्या आदल्या दिवशी त्याचबरोबर विमान अपघाताच्या दिवशी सुद्धा आलेले होते. मग त्याचा आणि याचा काहीतरी संबंध आहे आणि याला जबाबदार रुपाली चाकणकर या आहेत असा गंभीर आरोप या संगीता तिवारी यांनी केलेला आहे. पण मित्रांनो, त्याहीपेक्षा आणखी एक मोठा आणि तेवढाच खळबळजनक आरोप म्हणजे या चाकणकर यांना अजित पवार यांच्या जागी सुनील तटकरे यांना बसवायचं होतं. त्यामुळं त्यांनी हे सगळं केलेलं आहे. चाकणकर आणि हे तटकरे पूजेसाठी गुवाहाटीला गेले होते. रुपाली चाकण यांच्याकडं इतर नेत्यांचे व्हिडिओ आहेत आणि हे व्हिडिओ बाहेर येऊ नयेत म्हणूनच रुपाली चाकणकर यांना आता क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपा आपल्या वॉशिंग मशीन मध्ये चाकणकर यांना धुवून काढेल असं सुद्धा संगीता तिवारी यांनी म्हटलेलं आहे. या मोठ्या आरोपामुळे या प्रकरणाची चर्चा आता एका नव्या वळणावर पोहोचली आहे. अनेक नेत्यांचे व्हिडिओ खरोखरच रुपाली चाकणकर यांच्याकडे आहेत का याची उत्सुकता सुद्धा ताणली गेलेली आहे. पण आपलेच दात आपलेच ओठ, मग सत्य बाहेर येईल का आणि ते कसं येणार? म्हणजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.